आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुम्ही असं सकाळी म्हटलं आहे की जो मेळावा आहे ठाकरेंचा तो रद्द करून पूरग्रस्तांसाठी मदत करावी. मात्र हा सल्ला देताना दुसरे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत की पंकजा मुंडेंचा मेळावा असेल किंवा मग शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा असेल, सोबतच संघाचा मेळावा असेल, मग तो देखील रद्द करायचा का असं समजायचं? एक मुळात लक्षात घेतलं पाहिजे, मी हे का म्हणालो. उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त भागाचा तब्बल 3 तासाचा दौरा केला आणि मग तिथं आल्यानंतर ते काय काय त्यांनी वक्तव्य केली, त्यांना दुःख झालं, अमुक झालं, तमुक झालं, सगळं काय काय सगळं दाखवलं. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी किती वेळा काय लोकांना दिलं, मदत केली, हा संशोधनाचा विषय. पण ठीक आहे, ती संधी गेली. असं आहे की नुसतं तुम्ही भाषणं करून, तुम्ही संवेदना व्यक्त करून चालत नसतं, संवेदनाला कृतीची जोड लागते. त्यामुळे माझं त्यांना विनंती की आता ही तुम्हाला प्रायश्चित्त घेण्याची संधी निर्माण झाली की तुम्ही मुख्यमंत्री असताना काही विशेष दिलं नाही जनतेला. आता तुम्ही जाऊन पाहून आलायत, तुम्हाला खूप दुःख झालंय. मग ते दुःख अशा वेळी कृती तेव्हा योग्य ठरेल ज्यावेळी तुम्ही तुमचा दसरा मेळावा, तसंही शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे असताना त्या दसरा मेळाव्यातून विचारांचं सोनं लुटलं जायचं. आणि आता काय, मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, अशा प्रकारचा कांगावा हा फक्त तिथं चालणार. मग यासाठी सामना आहेच की रडगण ऐकायला. नाही, पण मग यातनं प्रश्न देखील असा, तुमच्या प्रश्नाचं उत्तराकडे येतो ना. त्यामुळे अशा पद्धतीचं जे आहे ते रद्द करावं आणि तो पूरग्रस्तांना द्यावं. यातनं खरंच तुमची दानत आहे ते दिसेल. हेच पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, तुम्ही जो प्रश्न विचारताय शिंदे साहेबांचा काय किंवा संघाचा मेळाव्याचा काय, 2-3 गोष्टी आहेत. हे बाकी सगळे नेते उद्धव ठाकरेंप्रमाणे केवळ उंटावरून शेळ्या हाकत नाहीत. संघ ऑलरेडी कामाला लागला, संघाने पूरग्रस्त भागामध्ये काम सुरू केलं, ते आपण सगळे पाहतायत. शिंदे साहेबांचे सगळे कार्यकर्ते ऑलरेडी पूरग्रस्त भागामध्ये मदतीला लागलेत. किंबहुना सगळ्यांनी मदत पाठवायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा आज सुद्धा पुण्यामध्ये अध्यक्षांच्या हस्ते पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवण्याचं काम सुरू झालं. शिंदेजी असतील, पंकजाताई असतील किंवा संघ, या तिघांनीही हे प्रत्यक्ष कृती करतायत. उंटावरून शेळ्या किंवा नुसतं दुसऱ्यांना सल्ले देण्याचं काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना सल्ला देण्याऐवजी जे केवळ उंटावरून शेळ्या हाकतात, ज्यांना कृती काहीच करायची नाही, त्यांना मी दिलेला हा सल्ला आहे. उगाच शिवसैनिकांच्या खर्चाला कशाला त्या शिवाजी पार्कला यायला लावता, त्याऐवजी त्या पैशाचं पूरग्रस्तांना मदत होईल. पण आम्ही वैचारिक दृष्ट्या देखील काही ज्ञान देतो. एकूण या गोष्टी आहेत त्या देखील संजय राऊत तिथं बोलताना दिसत आहेत. विचारांचं सोनं देखील तिथे लुटलं जातं. विचार आम्ही देतो. माझं आवाहन आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, गेल्या 4-5 वर्षातलं उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातलं एक विचारांचं सोनं मिळालंय असं भाषण काढून दाखवा. प्रत्येक भाषणामध्ये पंतप्रधान, केंद्रीय मंत्री माननीय अमित शहाजी आणि महाराष्ट्र यांच्या यांना वाईट म्हणणं, आणि महाराष्ट्रामध्ये हीच एक कॅसेट, आमचा पक्ष चोरला, मिंधे, खंजीर, राहिले ते मावळे, याच्या पलीकडे त्यांच्या भाषणात कोणतं विचारांचं सोनं त्यांनी कधी लुटलंय, किंबहुना विचारांची सोनं ही कल्पना तरी झेपणारी आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून म्हणलं की ते सगळं म्हणण्यासाठी, रोज रडगड करण्यासाठी सामना आहेच आहे. राऊत म्हणत आहेत की सल्ले देण्याची आम्हाला गरज नाही आहे. आम्ही एकूणच या अगोदर देखील अशा घटनांमध्ये अनेकदा मेळावे झालेत. बरोबर आहे, ज्ञान देणारच नाही त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्ञान देऊ नका. बरोबर आहे, त्यांना ज्ञान घ्यायची हौस नसणारच आहे. कारण त्यांनी ज्यांचे सल्ले घेतले त्यातनं पक्ष बुडला. ते कायम शरद पवारांचे सल्ले घ्यायचे, त्यातनं पक्ष बुडला. आता ते राहुल गांधींचे सल्ले घेत आहेत, त्यासाठी अफजल खान त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे हिंदुत्व सोडावंसं वाटतं. त्यामुळे पक्ष खड्ड्यात नेणं, पक्ष संपवणं, अशीच बुद्धी या सगळ्या सल्ल्यातनं येत असेल तर हे विकतचे सल्ले त्यांना महत्त्वाचे वाटतील. हिंदुत्वाचे, जनहिताचे जे ज्ञान आम्ही देतोय त्यांना ते महत्त्वाचं वाटणार नाही. पण कुठेतरी टीका देखील त्यांच्याकडनं होताना दिसते आहे की मदत जी आहे ती दिली जात नाही आहे, सरकारकडनं व्यवस्थित मदत दिली जात नाही आहे, अशा प्रकारचं देखील आरोप वाटतं. संजय राऊत हे जमिनीवरती कधी पाहतात हा माझा प्रश्न आहे. की मला उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व पूरग्रस्तांच्या ठिकाणी विविध ठिकाणची मदत ती सुरू झाली. मग धान्याच्या स्वरूपातली असेल, अन्य प्रकारची सुरू असेल, ती मदत सुरू झाली. जवळपास 25-30 लाख पंचनामे पण ऑलरेडी पूर्ण झालेत.
त्यामुळे पंचनामे येत आहेत, पुढे येत आहेत पंचनामे, त्याची प्रक्रिया होतीये. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये मदत दिली जाणं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकही माणूस, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देवेंद्रजींनी की एकही माणूस मदतीविना वंचित राहणार नाही, आणि ते केलंय. यांना काहीच करायचं नाही, यांना फक्त उंटावर बसून सल्ले द्यायचे. त्यासाठी मी सकाळी म्हटलं की यांनी तो दसरा रद्द करा. दुसरा प्रश्न असा येतोय की अहिल्यानगरमध्ये एक घटना घडलेली आहे, एकूणच धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मला असं होतो. वाटतं मुंबईमध्ये, म्हणजे मी काही 2-3 दिवसापूर्वी हे म्हणालो होतो की खरं म्हणजे मला ह्याचंच आश्चर्य वाटतं, ज्यावेळी मराठवाड्यामध्ये इतकं भयंकर परिस्थिती होती, पावसाने थैमान घातलं होतं, लोकांपुढे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले, शेती वाहून गेली आहे, असं असताना लातूरमध्ये अशा प्रकारचे बोर्ड लावून मोर्चे काढले जातात. मुंबईतही विनापरवाना नवरात्र मंडपात शेजारी अशा प्रकारचे बोर्ड लावले जातात. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये कुठली उद्ध्वस्त यंत्रणा काम करतीये याचा शोध घेण्याची गरज आहे. मला खात्री आहे महाराष्ट्र पोलीस ते नक्की करतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन हेमंत कदमचा अभिषेक फ्रॉड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.